नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण झटपट त्याच्यासोबतच चटपटीत अशी कांद्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे, झटपट बनवून तयार होते। 5च मिनिटात ही चटणी बनवून तयार होते। जरूर अशा पद्धतीने करून बघा। पोळी, भाकरी किंवा साधा वरण भात जरी असेल तरी सुद्धा तोंड लावणी म्हणून ही जी चटणी आपण करणार आहोत ती अतिशय सुरेख होते चवीला। तर बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे। पटकन सुरुवात करूयात। गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला। यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या। हिरव्या मिरच्या कोरड्याच थोडेसे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्यात। हे बघा, असं प्रेस करून छान व्यवस्थित अशा मिरच्या भाजून घ्यायच्या। त्यानंतर साधारण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। ह्या सुद्धा साधारण मिनिटभर फक्त आपल्याला मिरच्यांसोबत ह्या लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्यात। आता हे भाजत असतानाच यामध्ये आपल्याला 2 चमचे साधारण तेल घालायचे। मस्त। आता तेल घालून झालं की यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालायचे। जिरे पण मस्त फुलून द्यायचे आणि हे मिनिटभर फक्त तेलासोबत आपल्याला परतून घ्यायचे। मस्त। तर आता हे परतत आलेलं आहे की यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची। वा, मस्त। आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा। हे बघा, थोडासा मोठा कांदा तुम्ही चिरून घेतला तरी सुद्धा चालणार आहे। आता हे साधारण 3 ते 4 मिनिटं फक्त आपल्याला परतून घ्यायचे, जेणेकरून हा कांदा जो आपण घातलाय ना तो थोडासा मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे। तर बघू शकाल काय सुंदर ही चटणी दिसते आणि रंग बघू शकाल काय सुरेख दिसतोय, जबरदस्त। तर साधारण बघू शकाल इथे तुम्ही 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून झालं की हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मस्त। तर बघू शकाल कांदा आता मऊसूद व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये मूठभरून कोथिंबीर घालायची। थोडेसे मी कोवळे देठ कोथिंबीरीची ठेवलेली आहेत, अशीच कोथिंबीर यामध्ये घालायची म्हणजे चव छान उतरते। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि साधारण मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे। मस्त। तर बघू शकाल छान असा कांदा मऊसूद शिजला व्यवस्थित। हीच जी आपण चटणी करणार आहोत त्याचं मिश्रण भाजून झालेलं आहे। आता एका खलबत्त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि खलबत्त्याच्या साहाय्याने व्यवस्थित हे आपल्याला कुटून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने मस्त इझिली कुटल्या जातं, इझिली ठेचल्या जातं। बघू शकाल अशा पद्धतीने ही छान अशी थोडीशी दरदरी अशी चटणी बनवून तयार झाली। आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळायचा म्हणजे एकदम छान चटपटीत चव उतरते। मिक्स करून घेऊयात। तर झटपट बनवून तयार होणारी ही कांद्याची चटणी आपली इथे बनवून तयार झालेली आहे। बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे। ही चटणी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेस जर तुम्हाला भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर ही चटणी अगदीच तुम्ही करून खाऊ शकता। जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।